दत्तात्रय विठोबा कदम पापरी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर. गट नंबर 553, 1.5 एकर केळी 80 आणि केळी जैनच्या आहेत. त्या केळीची रोपं 25 रुपयाला एक रोप असं करून 2200 रोपं आणली ती टोटल त्यांचं खर्च झाला एक 55,000 3 आणि केळी आतापर्यंत 10 महिने सांभाळायला कमीत कमी 1.25 ते 1.5 लाख रुपये माझं गेलेत आणि सगळा खर्च टोटली 2.25 लाख झालेला आहे. तर आणि आता केळी उतरायला 15 रुपये 20 रुपयानं दिली. त्या एक 22 ते 23 टन माल निघल म्हणलं व्यापारी. मी म्हणलं ठीक आहे म्हणलं, ठरलं होतं सगळं झालं. अवकाळी पाऊस आल्यामुळं अचानक चक्रीवादळ झाल्यामुळं माझी भुईसपाट पूर्ण झाले. आता तरी मला शासनाने काहीतरी माझा निर्णय घ्यावा योग्यतेने. काय किती टन माल निघाला असतात? 25 टन. आणि किती लाखाचं नुकसान झालं? 10-12 लाखाचं झाली. काय काळजी घेतली होती तुम्ही या बागेची? बागेसाठी आधी पहिलं खत घातला होता, शेणखत घातले जवळजवळ 20-25 बॅगा खताच्या. परत दुसरं शेणखत काय आहे, खर्च लय आहे, पाणी आहे हे सगळं. आता ह्याचं कसं पाण्याचं नियोजन कसं केलं तुम्ही? पाणी विहिरीवरून पाणी बोर चाललं म्हणून सौर ऊर्जा टाकला तर सौर ऊर्जावरून ते चालू करून भिजवतो. आता व्यापाऱ्याला किती रुपयाला विकली होती? आता व्यापाऱ्याला 20 रुपये टनानं विकली, 20 रुपये किलो विकली होती. आता बाग पडली तर व्यापाऱ्याशी काय बोलणं झालं? आता व्यापारी माझं कालचं ते ठरलं होतं बाबा, काल ठरलंय 20 रुपयानं. आणि आता मी त्याला फोन करून सांगितलं, त्याला फोटो टाकलं भुईसपाट. मला नको रे बाबा म्हणला, तिकडे तुमची काय करायचं मला. आता त्याला काय करू, पिचकले सगळं म्हणला, मी काय करू म्हणला, ती नको म्हणला. मग प्रशासनाकडून कोण आलं? तलाठी भाऊसाहेब आलते आणि कोतवाल बी आलते. काय केलं त्यांनी येऊन पंचनामा केला, माया बांधावर येऊन पंचनामा केले, माझी पाणी केली, चर्चा केली, धीर दिला त्यांनी. मग आम्ही वर सांगतो म्हणले. आता ह्या मालाचं काय? आता ह्या मला काय किंमत नाही ना. आता काय सगळं हे झाल्यामुळे आता काय जनावरा पुढं जनावर सुद्धा खात नाही त्याला. इतके किती आहे एवढं खाय त्या 40 चावरी 30-35 चावरी जाय याला. काय करणार आता? आता काय का हाताला आल्या तोंडाला घास याला वाया गेला सगळं मला घेऊन. काय त्याला काही ह्याचा हीच नाही ना, उपयोगच होत नाही. काय शासनाला काय आव्हान करा? शासनाला काय माझी पाहणी करून आहे, माझा निर्णय मला माझी भरपाई द्यावी हीच माझी विनम्र विनंती. बाकी काय माझा विचार व्हावा.